नमस्कार बंधू भगिनींनो, आज मी तुमच्याजवळ जो पॅराग्राफ किंवा परिच्छेद घेऊन येणार आहे तो खूप मजेशीर आहे. जर तुम्ही खूप त्रासलेले असाल तर नक्की हा काय म्हणा, रील म्हणा, व्हिडिओ म्हणा, मला माहिती नाही, मी नवीन आहे तर नक्की ऐका, कारण खूप मजेशीर आहे. अत्र्यांच्या पुस्तकातला मी कसा घडलो ह्याबाबत आहे. वात्रटपणा आणि आयुष्यभर खोडकरपणा जपणारा व्यक्तिमत्व. आपण पण असं जगायला पाहिजे आणि मनमुराद आनंद लुटायला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. मी वाचते, एन्जॉय करा, रिफ्रेश व्हा. प्रतिदिनी अन प्रतिक्षणी माझ्या थट्टेखोरपणा अगदी शुक्लदेवत वाढतच होता म्हणा ना. एका दिवाळीच्या सुट्टीत तर मी आणि आमच्या घरी राहणाऱ्या माझ्या एका मित्राने वात्रटपणाचा कहर करून सोडला. माझ्या वडिलांना विड्या ओढण्याचा चांगलाच नाद असे. दिवाळीचा सण आल्याने आमच्याजवळ फटाक्यांचे सर पुष्कळ होते. ते उडवता उडवता एकदम आमच्या दोघांच्याही डोक्यात एक युक्ती आली आणि ती युक्ती ताबडतोब अंमलात आणण्याचे आम्ही ठरवले. वडील स्वच्छाला गेले होते. त्यांचे विड्यांचे बंडल कोनाड्यात ठेवलेले आम्ही पाहिले. त्याबरोबर त्या बंडलातल्या 5-10 विड्या आम्ही काढल्या आणि त्याची टोके हलक्या हाताने उलगडून प्रत्येकीच्या आत एक एक लवंगी फटाका कोंबून दिला. आजूबाजूला नीट तंबाखू भरली आणि टोके मुडपून बंद करून त्या फर्मास विड्या बंडलामध्ये जिथल्या तिथे घालून ठेवून दिल्या आणि आम्ही जसे काही त्या गावचे नाहीत असे बावळट चेहरे करून अंगणात जाऊन घेऊ लागलो. थोड्या वेळाने वडील शौचाहून आले आणि ओसरीवर नेहमीप्रमाणे काम करीत बसले. इतक्यात माझ्या साथीदार मित्राचे वडील योगायोगाने गावाहून तिथे आले. तेही विडे ओढणारेच होते. आता खूपच गंमत होणार अशा अपेक्षेने आम्ही अगदी दबा धरून बसलो. आमच्या अपेक्षा पूर्ण व्हायला काही फारसा वेळ लागला नाही. आमचे वडील त्या बंडलातल्या विड्या फुकीत गप्पा मारू लागले. त्यांच्या गप्पा ऐन रंगात यायला आणि दोघांच्याही विड्यांचे 2 बार उडवायला एकच गाठ पडली. तोंडाला विंचू चावल्यासारखे दोघेही किंचाळून बसल्या जागेवर 2-2 फूट उडाले. अशी गंमत झाली की विचारू नका. हसता हसता आमच्या मुरकुंड्या वळाल्या, पण आमच्या हसण्यामुळे आमचे बँड मात्र बाहेर पडले. माझे वडील असे काही संतापले की सांगता सोय नाही. अगदी हात दुखेपर्यंत त्यांनी आम्हाला बदडून घेतले. सो खूप छान आहे हे. जेवढी मोठी माणसं असतात त्या ज्याचा विनोद असेल, जो खोडकर असेल, तो आयुष्यात खूप मजा लुटू शकतो आणि आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो. सो सिरियस न होता जरा एन्जॉय करा आणि मजा लुटा. धन्यवाद.